नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 14 डिसेंबर 2014 रोजी जो TET पेपर क्रमांक 2 झाला होता, या पेपरमधील बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाच्या संदर्भाने जे 30 प्रश्न विचारण्यात आले होते, या 30 प्रश्नावर विश्लेषणात्मक चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। तर अधिक वेळ न घेता आपण प्रश्न पाहूयात। प्रश्न आहे, कारक विकासामध्ये गुटेरीजने सांगितलेल्या खालीलपैकी कोणत्या बाबींचा समावेश होत नाही? पहिले आपल्याला माहित पाहिजे की नेमकं कारक विकास म्हणजे काय। तर कारक विकास म्हणजे शरीरामधील जे काही स्नायू आहेत, म्हणजे हात, पाय, पाठ, मान, ठीक आहे, कोपर, यावरल्या स्नायूंचा होत जाणारा विकास। मग आपल्याला लगेच क्लिअर झालं असतं नुसते जरी आपण ऑप्शन वाचले असते। तर कारक विकासाच्या संबोधात व्यक्ती भिन्नता दिसून येते। यस, प्रत्येक व्यक्तीचा शारीरिक म्हणजे कारक विकास वेगवेगळा आहे। पहिलं विधान तर बरोबर आहे, म्हणजे पण आपल्याला होत नाही असं शोधायचे। शैशवावस्थेत व बालकावस्थेत कारक क्रियांचा विकास विशिष्ट क्रमाने होतो। बरोबर आहे, विशिष्ट क्रमाने होतो म्हणजे टप्प्याटप्प्याने डेव्हलपमेंट होत जाते। जसं शैशवावस्थेचं उदाहरण घेतलं आपण तर मग छोटं बाळ आहे, मग ते रांगेल, मग ते उभा राहील, मग ते चालेल, मग ते पळेल, ठीक आहे। तसंच बालकावस्थेमध्ये सुद्धा टप्प्याटप्प्याने विकास होतो। दुसरं विधान पण बरोबर आहे। कौमार्यावस्था प्राप्त होईपर्यंत मुलामुलींच्या कारक विकासामध्ये खूपच फरक दिसून येतो। आता थोडंसं काळजीपूर्वक वाचायचं आहे। कौमार्यावस्था प्राप्त होईपर्यंत मुलामुलींच्या, आता आपण जर विचार केला तर कुमारावस्था येईपर्यंत मुला आणि मुलींच्या कारक विकासामध्ये जास्त फरक नसतो। उलट कौमार्यावस्था ज्यावेळेस आता ती अवस्थेमध्ये येईल तो विद्यार्थी, ठीक आहे, त्याच्यानंतर मुलं आणि मुलींच्या शरीरामध्ये फरक पडायला दिसतो। म्हणजे हेच थोडंसं विधान काय आहे, अगोदरच्या ज्या अवस्था आहेत, बाल्यावस्था, शैशवावस्था, याच्यामध्ये जास्त कारक विकासामध्ये फरक दिसत नाही। तो कुमारावस्थेच्या नंतर, कुमारावस्थेमध्ये आणि कुमारावस्थेच्या नंतर दिसून येतो। हे थोडंसं रॉंग आहे, म्हणजे हेच उत्तर आहे, कारण समावेश होत नाही असं विचारलं आहे। प्राथमिक शाळेतील मुलांचा कारक विकास प्रामुख्याने शारीरिक विकासातील पक्वता आणि सराव यावरून अवलंबून असतो का? तर हो। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, शारीरिक विकासाबाबत खालीलपैकी कोणती बाब लागू पडत नाही? विकास हा परिमाणात्मक असतो। विकास हा परिमाणात्मक असतो। तसं जर आपण विकास हा संदर्भ जर घेतला तर तो गुणात्मक असतो। मग हीच बाब लागू पडणार नाही, कारण विकास क्रमबद्ध असतो का? तर हो। जसं आत्ता आपण उदाहरण बघितलं की मूल सुरुवातीला पालथं पडेल, नंतर ते रांगेल, नंतर ते उभं राहील, नंतर ते चालेल, नंतर ते पळेल, म्हणजे एक विशिष्ट क्रम आहे, म्हणजे क्रमबद्ध आहे विकास। प्रत्येक व्यक्तीचा विकासाचा वेग भिन्न असतो का? हो। विकासातील बदल सुधारणात्मक असतात का? हो। म्हणजेच कोणतं लागू पडत नाही? पहिलं लागू पडत नाही। नेक्स्ट, जेव्हा साधना चेतकाचे वर्गीकरण करायला शिकते व संवाद साधण्याच्या दृष्टीने विचार करू लागते, तेव्हा जीन पियाजेच्या मते या अवस्थेस डॅश डॅश असं म्हणतात। तर या अवस्थेत शब्दपूर्व अवस्था असं म्हटलेलं आहे। चेतकाचं वर्गीकरण आणि संवाद साधण्याची दृष्टी म्हणजेच काय, भाषेला विशेष महत्त्व येते। म्हणजेच संवेदकारक अवस्था म्हणजेच ती काय आहे? शब्दपूर्व अवस्था आहे। तिला पर्यायी शब्द काय आहे? शब्दपूर्व अवस्था। पियाजेवर आपल्याला ह्या ज्या पियाजेची उत्पत्ती आहे आणि या उत्पत्तीमध्ये त्यानं मांडलेले हे जे 4 स्तर आहेत, स्टेजेस आहेत, तर ह्या बघून घ्या। स्टेजेसची नावं, त्याची वैशिष्ट्ये आणि कालावधी यावर आधारित कन्फर्म प्रश्न आपल्याला विचारतात, त्यामुळे ते एकदा तुम्ही रफ वहीवर लिहून घ्या। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणते विधान बालोद्यान पद्धती व मॉन्टेसरी पद्धती यामधील फरक दर्शवितो? आता ह्या ज्या अध्ययनाच्या पद्धती आहेत, तर याची बेसिक नॉलेज पण आपल्याला माहीत पाहिजे। जसं बालोद्यान पद्धती, सर्वप्रथम बालोद्यान पद्धती मांडली फेडरिक फ्रोबेल यांनी, जिला
किंडरगार्टन पद्धत असं म्हणतात. आणि मॉन्टेसरी पद्धत मांडली मारिया मॉन्टेसरी यांनी, त्यांच्याच नावानं ती आज ओळखली जाते. आता याचं जर आपण बेसिक लक्षात घेतलं, किंडरगार्टन म्हणजे खेळणं वगैरे, म्हणजे आता त्याच्यावरूनच आपल्याला शब्दावरूनच अर्थ कळतो. आणि मॉन्टेसरी पद्धती म्हणजे काय, त्याला वेदक आणि कारक कौशल्यावर भर दिलेला आहे त्यांनी. म्हणजे वेदक त्याला काय म्हणू आपण, सेन्सिटिव्ह, आणि कारक म्हणजे म्हणजे जे त्याला आपण म्हणतो कृतीशील आधारित घटकावर त्यांनी भर दिलेला आहे. आता या दोन्ही पद्धतीवर आधारित त्यांनी काय म्हटलं आहे की फरक दर्शवा. बालोद्यान पद्धतीत ज्ञानेंद्रिय शिक्षणावर भर दिला जातो, बरोबर आहे की प्रत्यक्ष कृती, गाणी, खेळ वगैरे, तर त्याच्यामध्ये ते ज्ञानेंद्रिय आलं. मॉन्टेसरी पद्धती 2.5 ते 6 वर्ष वयोगट शिक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे, जनरल येते. बालोद्यान पद्धतीत शैक्षणिक साधनावर भर दिला जातो का, हो. खेळणी वगैरे म्हणजे शैक्षणिक साधनं आहेत, खेळणी आहेत, ठीक आहे. मॉन्टेसरी पद्धतीत वैयक्तिक शिक्षणावर व कृतीवर भर दिला जातो. आता हा त्याचा फरक आहे. थोडंसं आपण लक्षात घेतलं तर बालोद्यान पद्धतीमध्ये मुलं थोडंसं मोकळी खेळतात, परंतु आपण नर्सरीमध्ये बघतो ना, त्या विद्यार्थ्याकडून करून घेतल्या जातं, म्हणजे वैयक्तिक शिकून घेतल्या जातं. म्हणजे बालोद्यांचा संदर्भ थोडासा सामुदायिक आहे आणि तो थोडासा वैयक्तिक टीचर तुमच्याकडे लक्ष देत असते. त्यामुळं हे उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट, स्वयंशोधन पद्धतीबद्दल खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे. नंतर निगेटिव्ह प्रश्न करून विचारत आहेत ते. स्वयंशोधन पद्धती, आता स्वयंशोधन पद्धती आपल्याला माहिती आहे की याच्यावर बेसिकवर पण प्रश्न या अगोदर विचारलेले आहेत. हेनरी आर्मस्ट्रॉंग यांनी ही पद्धत मांडली. विज्ञान अध्यापनासाठी ही पद्धत महत्त्वाची आहे. प्रयोगाद्वारे विद्यार्थी स्वयं अनुभवातून ज्ञानप्राप्ती करतात, हे त्याचं बेसिक आहे. एवढं आपल्याला त्याचं बेसिक माहीत पाहिजे. आता यावर आधारित प्रश्न काय विचारला आहे बघा. ही पद्धती बालमानसशास्त्रीय अध्ययन तत्त्वे पडताळणीसाठी पूरक आहे का, तर हो. ही पद्धती कार्यकारण भाव शोधण्यासाठी उपयुक्त आहे, हो, कारण प्रयोग करू लागले म्हणजे त्या सगळ्या बाबी आल्या. या पद्धतीत विद्यार्थी संख्या मर्यादित हवी का, हो. सर्व घटकासाठी पद्धत सुयोग्य आहे. प्रत्येकच विज्ञानातला घटक किंवा इतर विषयासाठी ही पद्धती उपयुक्त आहे का, म्हणजे विज्ञानाचा संदर्भ जरी घेतला तर प्रत्येकच विज्ञानातील कन्सेप्ट प्रयोगानंच समजून घेतो का आपण, नाही. म्हणून चौथं तितकंसं बरोबर नाही. म्हणून पर्याय क्रमांक 4 हेच काय आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. नेक्स्ट आहे, खालीलपैकी बुद्धिमत्तेविषयी असलेल्या घटकापैकी अयोग्य घटक कोणता. बुद्धिमत्तेबाबत अयोग्य घटक, ठीक आहे. जनरल वाक्य विचारले तर नवीन परिस्थितीशी समायोजन साधण्याची क्षमता, तर बरोबर आहे, हे बुद्धिमत्तेचा घटक आहे. परिस्थितीनुरूप बदल करण्याचे कौशल्य, समयसूचकता आली त्याच्यामध्ये, समायोजन आलं म्हणजे. नवीन गोष्टीच्या अध्ययन करण्याची अक्षमता. आता अक्षमता म्हणजे आपल्याला एकदम जनरल त्यांनी व निगेटिव्ह करून विचारलं आहे. मग आपल्याला लक्षात यायलं की नवीन गोष्टीचे अध्ययन करण्याची बुद्धिमत्तेची संदर्भना आहे का, अक्षमता असते का बुद्धिमत्ते, नाही, क्षमता असते ना. म्हणजे इथं अऐवजी क्षमता पाहिजे होतं. मग कोणतं चुकलं, पहिलं बरोबर दुसरं बरोबर, हेच चुकलं ना अक्षमतेमुळं. इथं क्षमता हवं होतं, ठीक आहे. म्हणजे उगाच सकारात्मक विधान नकारात्मक करून दिलं ना आपल्याला, त्यांनी ते विचारलं. म्हणजे तुम्ही काळजीपूर्वक विधान जरी वाचताय तरी तुम्ही निवडून काढता की अरे हे घटक अयोग्य आहे. पर्याय क्रमांक 3 अयोग्य आहे. पूर्वानुभवाची योग्य उपयोग करून घेण्याची क्षमता बुद्धिमत्तेशी रिलेटेड आहे. म्हणजे 1, 2 आणि 4 रिलेटेड आहे, कोणतं नाही, तर पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट, गिलफोर्डच्या बुद्धिमत्तेच्या उत्पत्तीनुसार बुद्धिमत्तेच्या 120 घटकाचे वर्गीकरण खालीलपैकी कोणत्या 3 गटात केले आहे. गिलफोर्डनं जो 120 घटकाचा बुद्धिमत्ता सिद्धांत मांडला त्यामध्ये मुख्य गिलफोर्डनं काय केलेलं आहे, कोणत्या घटकाचं वर्गीकरण केलं, तर क्रिया, आशय आणि निर्मिती. आता या अगोदर किंवा काही इयरला आपल्याला याचे उपघटकावर सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. म्हणून हे जे उपघटक आहेत ते सुद्धा तुम्ही करून जाणं गरजेचं आहे. म्हणजे आता आपल्या प्रश्नाचं उत्तर काय मिळेल, क्रिया, आशय, निर्मिती, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर मनश्चक्षुवर प्रतिमा निर्मिती होण्यासाठी खालीलपैकी कोणती बाब लागू नाही. मनचक्षुवर प्रतिमा निर्माण होण्यासाठी खालीलपैकी कोणती बाब
लागू नाही. पूर्वी अनुभव घेतलेला असावा, पहिलं विधान तर बरोबर आहे. एका प्रतिमेचा अनुभव अधिक तीव्रतेने येण्याऐवजी बहुतेकांना मिश्र प्रतिमांचा अनुभव येतो, दुसरं पण बरोबर आहे. तिसरं, प्रतिमेची तीव्रता एखादी बाब किती वारंवार अनुभवाला आली यावर अवलंबून असते, तिसरं सुद्धा बरोबर आहे. ठीक आहे, म्हणजे प्रतिमा निर्मितीसाठी लागू आहे. एखाद्याच्या मनात सर्व प्रकारच्या प्रतिमा सारख्याच तीव्रतेनं निर्माण होतात. आता हे रॉंग आहे. कोणतं रॉंग आहे? हे रॉंग आहे, म्हणून हेच उत्तर आहे. का? कारण आपल्याला काय विचारलं, प्रतिमा निर्मितीसाठी कोणती बाब लागू नाही, तर पर्याय 4 ही बाब लागू नाही. आता प्रतिमा म्हणजे काय ही जर व्याख्या आपल्याला क्लिअर असती तर आपण पहिले 1 2 3 कसे बरोबर आहेत ते पाहू शकलो असतो. बघा, प्रतिमा म्हणजे काय? ज्ञानेंद्रिय उद्दीपित न करता जेव्हा आपण एखाद्या अनुभवाचं पुनरुज्जीवन करतो तेव्हा त्यास आपण काय म्हणतो? प्रतिमा असं म्हणतो. ठीक आहे, मग आता चौथं का रॉंग आहे? आता पूर्वी घेतलेल्या अनुभवाच्या तीव्रतेवर अवलंबून असते प्रतिमा. ठीक आहे, म्हणून त्या सारख्या नाही आहेत ना, बरोबर. म्हणजे पूर्वी घेतलेल्या अनुभवाची तीव्रता किती काळ लोटलाय अनुभव घेऊन यावर, मग त्या स्पष्ट अस्पष्ट अंधुक असू शकतात प्रतिमा. म्हणून सर्व प्रतिमा म्हणजे एखाद्याच्या मनात सर्व प्रकारच्या प्रतिमा सारख्याच तीव्रतेनं येतात का? येऊ शकत नाहीत, कारण पूर्वी घेतलेला अनुभव याच्या तीव्रतेवर त्या अवलंबून असतात आणि किती काळ लोटला यावर त्या अवलंबून असतात. मग त्या स्पष्ट अस्पष्ट आणि अंधुक असे त्याचे प्रकार पडतील. नेक्स्ट, मूलभूत तत्वांचा आणि परिस्थितीचा आधार सोडता येत नाही अशा वैज्ञानिक किंवा स्थापत्यशास्त्राच्या कल्पना म्हणजे डॅश डॅश होय. तर अशा कल्पना आपण व्यावहारिक कल्पना असं म्हणतो. ठीक आहे, व्यावहारिक कल्पना असं म्हणतो. आता व्यावहारिक कल्पनामध्ये कशामुळे म्हणतो आपण? जसं आता रस्ते, पूल, घरे किती काल्पनिक असले तरी त्याचा व्यवहारामध्ये उपयोग होतो. ठीक आहे, आणि ते या परिस्थिती आणि तत्वाचा आधार घेऊन स्थापन केलेले असतात. मग आता बाकीच्या पण जसं सौंदर्यनिष्ठ कल्पना, तर सौंदर्यनिष्ठ कल्पना म्हणजे चित्रकार साहित्यिक जे विचार करतात त्यांना आपण सौंदर्यनिष्ठ कल्पना म्हणतो. पुनरुत्पादक कल्पना जे पूर्वी घेतलेले अनुभव आहे ते परत आठवले की त्याला पुनरुत्पादक कल्पना म्हणता येईल. अनिर्बंध कल्पना या स्वैर कल्पना आहेत. ठीक आहे, जसं मोगली मालिका पाहतो ना आपण, त्याच्यामध्ये प्राणी बोलतात किंवा परिकथा असते एखादी किंवा अद्भुत कथा, आपण चमत्कारिक कथा ऐकतो, तर ह्या सगळ्या अनिर्बंध कल्पना, त्याला स्वैर कल्पना असं सुद्धा म्हणतात. इथं कल्पनाचे मुख्य प्रकार दिलेत: पुनरुत्पादित आणि रचनात्मक. रचनात्मकचे उपदोन, सर्जनात्मक आणि अनुकरणात्मक. सृजनात्मकचे उपतीन: व्यावहारिक, अनिर्बंध आणि सौंदर्यनिष्ठ. ठीक आहे, तर ते तुम्ही थोडंसं बघून घ्या. यावर आधारित आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. विद्यार्थ्यांच्या विचारशक्तींचा व तर्कशक्तींचा विकास होण्यासाठी शिक्षकांनी काय टाळावं? विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीचा आणि तर्कशक्तीचा विकास होण्यासाठी काय टाळायला पाहिजे? शिक्षकांनी आपली मते विद्यार्थ्यावर लादू नयेत, हे तर बरोबरच आहे. मुलांना मते मांडण्यासाठी मुभा द्यावी, हे पण सकारात्मक आहे. सर्व मतांचा चिकित्सक विचार करण्यास शिकवावे, बरोबर आहे. मनावर भावना व पूर्वग्रहाचा पगडा ठेवून विचार करावा, हे रॉंग वाटायला लागलं की. ठीक आहे, भावना आणि पूर्वग्रहाचा पगडा ठेवल्याच्या नंतर मुलांची काय विचारशक्ती आणि तर्कशक्तीचा विकास होईल? उलट शिक्षकांनी हे मुलांना सांगायला पाहिजे की तुमच्या भावना या नेहमी निरपेक्ष आणि उदार पाहिजेत. ठीक आहे, ठीक आहे, म्हणून ही गोष्ट टाळावी, पूर्वग्रहाचा पगडा होऊ देऊ नये असं विद्यार्थ्यांना सांगा, म्हणजे हेच टाळायला पाहिजे. म्हणजे हेच उत्तर आहे आपलं, पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट, कंठस्थ ग्रंथीतून पाझरणाऱ्या अंतस्रावाचे प्रमाण कमी झाल्यास उंची वाढते. आता कंठस्थ ग्रंथीमधून स्रावते थायरॉक्सिन, आणि तर कमी झाल्यास त्याचं कंठस्थ ग्रंथीमधून पाझरणाऱ्या अंतस्रावाचे प्रमाण कमी झाल्यास आणि डॅश डॅश डॅश. मग पर्यायामध्ये दिले उंची वाढते, बौद्धिक विकास खुंटतो, वजन कमी होतं, शारीरिक वाढ होते. तर बौद्धिक विकास त्यानं खुंटतो आणि मग व्यक्ती सुस्त, उदास, झोपाळू बनते. ठीक आहे,
मग आता उंची कधी वाढते, तर मस्तिष्क ग्रंथीमध्ये जो प्यूट्युटरी नावाचा जो स्राव असतो तो जर स्रावला तर, किंवा शारीरिक वाढ चांगली होते किंवा वजन कमी कधी होतं, तर शारीरिक वाढ आणि उंची वाढ ही मस्तिष्क ग्रंथीमधल्या पिट्युटरी नावाच्या स्रावासोबत रिलेशन आहे. आणि जे वजन कमी होणं असा एक पर्याय, तर तो वृक्कस्थ ग्रंथीमधला जो स्रावला तर त्यानं ते होतं. ठीक आहे, इथं मात्र आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे बौद्धिक विकास खुंटतो. नेक्स्ट, अभ्यासक्रम तयार करताना व्यक्तिभेद लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. अशा वेळी पुढीलपैकी कोणती बाब टाळावी? अभ्यासक्रम तयार करताना आणि व्यक्तिभेदाचा संदर्भ घेत असताना काय टाळावं? विद्यार्थ्यांची आवड, कला व क्षमतेनुसार अध्ययन करण्याची सोय अभ्यासक्रमामध्ये असायला पाहिजे. म्हणजे हे तर बरोबरच आहे. ठीक आहे, अभ्यासक्रम रचनेत मूलभूत विषय, चित्रकला, संगीत, शारीरिक शिक्षण यासारख्या विषयाचा समावेश असावा. हे पण बरोबरच आहे, म्हणजे हे अंतर्भूतच करावं. अभ्यासक्रम साचेबंद असावा. आता हेच टाळावं, म्हणजे हेच उत्तर आहे. अभ्यासक्रम लवचिक असावा, सर्व उपयोगी असावा. आला लक्षामध्ये, कारण वेगवेगळे विद्यार्थी असू शकतात म्हणून तो लवचिक असावा. काही विषय अनिवार्य तर काही विषय ऐच्छिक असावेत. हे तर सकारात्मक आहे. म्हणजे काय टाळायला पाहिजे? साचेबंदता अभ्यासक्रमाची, हेच टाळायला पाहिजे. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर सचिनच्या वर्ग शिक्षिकेला सचिनचे मूल्यमापन करायचे आहे. मूल्यमापन प्रक्रियेत खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश करणे योग्य आहे? तर सचिनच्या वर्तनात किती बदल झाला गरजेचा आहे. अलीकडे सातत्यपूर्व सर्वंकष मूल्यमापन आलं तर ह्या सगळ्या बाबी येतात. शिक्षकाची अध्यापन पद्धती कितपत उपयुक्त होती हे बी पाहता येईल. अध्यापनाची उद्दिष्ट किती प्रमाणात साधते यासाठी आपण मुख्य मूल्यमापन करत असतो विद्यार्थ्याचं. शैक्षणिक अनुभवांचे संयोजन झाले का? हो. म्हणजे अ, ब, क, ड सर्व असं आपल्याला उत्तर इथं निवडावं लागेल. त्यानंतर मूल्य निर्धारणाच्या भूमिकेबाबत काही विधानं दिली आहेत. त्यापैकी योग्य विधान कोणते आहेत? तर पहिलं विधान आहे, पुरावा जमा करून त्याचे अर्थ लावणे म्हणजे मूल्यमापन. ठीक आहे, हे बरोबर आहे. तसा आपण विचार केला तर त्याला काहीतरी आधार लागेल तुम्हाला. निर्णय प्रक्रियेत मूल्य निर्धारणाला खूप महत्त्व असते. हे बी बरोबर आहे. आणि गरजा लक्षात घेऊन पूर्ण करण्यासाठी मूल्य निर्धारण आवश्यक आहे. म्हणजे वरील सर्व विधानं येतील. त्यानंतर खालीलपैकी कोणते विधान हे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाचे उद्दिष्ट नाही? शेवटीला नाही म्हटले. पहिले आपल्याला सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन म्हणजे काय माहीत पाहिजे. आता विद्यार्थ्याचं व्यक्तिमत्व विकासाच्या सर्व पैलूचं सातत्यानं आणि विविध अंगांनी मूल्यमापन केलं जातं. त्यालाच आपण काय म्हणतो? सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन. मग त्याच्यामध्ये विद्यार्थ्याकडून विविध प्रकल्प, उपक्रम, शालेय उपक्रम, स्वाध्याय, छंद, आवड, निवड या सर्वांचा त्याच्यामध्ये विचार केला जातो. तर त्याचं कोणतं उद्दिष्ट नाही? आता बघा, आपण व्याख्या पाहिली की आपल्याला क्लिअर होईल. बाह्य परीक्षेला पूरक साधन होणे हे उद्दिष्ट आहे. शिक्षकास स्वयंरोजगार, इथं शिक्षकाचा काही संदर्भ नव्हता, म्हणजे हेच उत्तर असणार आहे. विद्यार्थ्यामध्ये व्यक्तिमत्व विकासाविषयी चांगल्या सवयी लावणे उद्दिष्ट आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक निदान करणे बरोबर आहे. म्हणजे 1, 3 आणि 4 हे उद्दिष्ट आहेत. कोणतं उद्दिष्ट नाही? शिक्षकांना स्वयंरोजगार. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर आहे. अंध विद्यार्थ्यांना अध्यापन करताना विशेष शिक्षण देणाऱ्या शिक्षकाने पुढीलपैकी कोणत्या तत्वाचा वापर करावा? अमूर्तता वापरू नये त्यानं. कारण अमूर्त विद्यार्थी अंध आहे आणि तुम्ही जर त्याला अमूर्त गोष्टी सांगायला लागले तर विद्यार्थ्याची म्हणजे तेवढ्या विद्यार्थ्याला त्या लक्षात येणार नाही, विद्यार्थ्याला आकलन होणार नाही. म्हणजे अमूर्तता टाळावी, मूर्तता पाहिजे. अध्यापनाची मूर्त पद्धती त्यानं वापरल्या पाहिजे. म्हणजे एकात्म अनुदेशन देता येईल, त्याला डायरेक्शन देता येईल. चेतना म्हणजे तुम्ही एखाद्या त्याच्या ज्ञानेंद्रियाला ज्ञान होईल. म्हणजे एखाद्या वस्तूचा तुम्ही स्पर्श करून दाखवू शकतात. ठीक आहे, समजा उदाहरणार्थ तुम्हाला विद्यार्थ्यांना एखादी वस्तू हाताळायला लावू शकतात. म्हणजे स्वकृतीवर सुद्धा विद्यार्थी अंध असला तरी
बाकीच्या आकृतीवर तो त्या वस्तू ओळखू शकतो. ठीक आहे. ठीक आहे. म्हणजे बघा काय काय अंध विद्यार्थ्यांसाठी काय काय उपयुक्त ठरेल. अनुदेशन, स्वीकृती, अधिक चेतना, अमूर्तता नको. म्हणजे 2, 3, 4 म्हणजे इथं अर्थात इथं आपल्याकडून अ ब कडं व्हायला पाहिजे होतं. इथं अ, हे ब आणि हे क आणि हे ड आहे. ठीक आहे. म्हणजे इथं ब क ड. मग आता ब क ड कोणता पर्याय सांगतो. पर्याय 2. म्हणजे हे आणि हे नको, एक नको. ठीक आहे. अ नको त्याच्यामध्ये. त्यानंतर खालीलपैकी कोणता गट अध्ययन प्रतिमानांच्या मूलभूत घटकांचा गट आहे. तर तो आहे बघा उद्देशबिंदू, संरचना, सामाजिक प्रणाली. म्हणजे पर्याय क्रमांक 1 मधलाच तो आहे. आता अध्ययनांची प्रतिमानांचा मूलभूत घटकांचा गट. आता अध्ययनांची प्रतिमानं आपल्याला वापरायची येतं. मग आता अगोदर उद्देश म्हणजे काय. अगोदर उद्दिष्ट निर्धारित करावं लागेल ना. उद्दिष्ट निश्चित करावं लागेल वापरण्यासाठी. मग 1 नंबरला उद्देशबिंदू, नंतर संरचना. मग संरचनेमध्ये काय येईल. त्या अध्यापन म्हणजे त्या प्रतिमानाचं तंत्र पद्धती काय आहे. म्हणजे नंतर 2 नंबरला संरचनेमध्ये तो म्हणजे पद्धती हा संरचनेचा एक घटक आहे. म्हणजे हे त्याच्यामुळं पद्धती जिथं जिथं आहे ते कटलं ते. म्हणून पर्याय 1 उत्तर येतं. सामाजिक प्रणालीमध्ये कसं. जसं आता अध्ययन म्हणले की शिक्षक आणि विद्यार्थी आला. मग आता शिक्षक आणि विद्यार्थी म्हणजे समाजाचे घटक आहेत. म्हणजे एक सामाजिक प्रक्रिया आहे. ठीक आहे. आणि सहाय्यभूत प्रणालीमध्ये काय येईल तर शिक्षकाच्या अंगी असणारे जे कौशल्य आहेत, त्याचबरोबर शिक्षकाने वापरलेली शैक्षणिक साहित्य आहे, ज्याद्वारे आपण ठरवलेली उद्दिष्ट पूर्ण करू शकतो, त्यालाच आपण काय म्हणतो सहाय्यभूत प्रणाली. ठीक. म्हणजे हे अशा पद्धतीनं पाहावं लागेल. हे अध्ययनाच्या प्रतिमानांचे मूलभूत घटक आहेत पर्याय क्रमांक 1 मधले. खाली दिलेल्या वैशिष्ट्यांपैकी विशेष गरजा असणाऱ्या मुलांचे कोणते वैशिष्ट्य नाही. ठीक आहे. निगेटिव्ह क्वेश्चन केला त्यांनी. नाही, विशेष गरजा असणाऱ्या मुलांचे वैशिष्ट्य नाही. या मुलांचे शैक्षणिक कार्यक्रम सर्वसामान्य मुलांच्या कार्यक्रमापेक्षा भिन्न असतात. हे तर वैशिष्ट्य आहे. त्यांचे भिन्न कार्यक्रम असले पाहिजे, कारण त्याच्यामध्ये विशेष गरजा असणाऱ्या बालकासाठी आपण सर्वसारखे कार्यक्रम घेऊ शकत नाही. त्यानंतर या मुलांच्या गरजा सर्वसामान्य मुलांपेक्षा वेगळ्या असतात. हे पण वैशिष्ट्य आहे. या मुलांचे वर्तन प्रसामान्य असते. नाही ना, सर्वसामान्यांसारखे नसते ना, ते असामान्य पाहिजे होतं. असामान्य असतं. हेच उत्तर आहे. हेच उत्तर आहे. कारण पहिलं वैशिष्ट्य आहे, दुसरं आहे आणि तिसरं पण आहे. या मुलांची शारीरिक वैशिष्ट्ये सर्वसामान्य मुलांपेक्षा वेगळी असतात का. हो, कारण अस्थिदोष असू शकतो, कर्णदोष, वाणीदोष, दृष्टीदोष, काही असू शकतं. ठीक आहे. त्यानंतर रमेशला हार्मोनियम वाजवता येते म्हणून तो व्हायोलिन वाजवायला लवकर शिकला. तसेच रीनाला बॅडमिंटन येत असल्यामुळे ती टेनिस खेळण्यास लवकर शिकली. या उदाहरणावरून शिक्षण संक्रमणाच्या कोणत्या उपपत्तीचा बोध होतो. तर साहजिकच ती एक गोष्ट शिकल्यामुळे दुसरी गोष्ट लवकर शिकते. म्हणजेच त्याच्यामध्ये काय समानता आहे. म्हणजेच ती आहे समान घटक उपपत्ती. थॉर्नडाईकची समान घटकांची उपपत्ती. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येईल तर पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. त्यानंतर खाली दिलेल्या अध्ययन दोषांचे प्रकार आणि त्यांचं वर्णन, त्याचं योग्य जोडी तुम्हाला अयोग्य जोड्या ओळखायच्या. आता बघा, डिस्लेक्सिया म्हणजे ते म्हणतात लेखनदोष. नाही ना, डिस्लेक्सिया म्हणजे लेखनदोष नाही आहे. डिस्लेक्सिया म्हणजे वाचनदोष. डिस्ग्राफिया म्हणजे वाचनदोष म्हणतात. म्हणजे हे दोन्ही चुकलं. डिस्ग्राफिया म्हणजे लेखनदोष, डिस्लेक्सिया म्हणजे वाचनदोष. म्हणजे अ चुकला, ब चुकला. डिस्कॅल्कुलिया गणित दोष म्हणजे क बरोबर आहे. क काय बरोबर आहे. मग आता काय विचारलं अयोग्य. मग अ आणि ब अयोग्य आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे.
कारण आपल्याला काय विचारत अयोग्य, अ आणि ब अयोग्य आहे. जे अध्ययन म्हणजे शैक्षणिक अध्ययन दोष आहेत हे, ठीक आहे. मग आता अध्ययन दोषाचे 2 प्रकार आहेत, शैक्षणिक अध्ययन दोष आणि नेक्स्ट क्वेश्चन आहेत बघा त्याच्यावर अशैक्षणिक अध्ययन दोषावर तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. फ्लँडर्सच्या आंतरक्रिय विश्लेषण प्रणालीबाबत खालील विधाने दिली आहेत, त्यापैकी अयोग्य विधान कोणतं? तर अयोग्य विधान बघा, ही प्रणाली शिक्षकाच्या शाब्दिक वर्तन प्रकाराचे निरीक्षण करण्यास मदत करते. बरोबर आहे ना. फ्लँडर्स काय म्हणतो की वर्गामध्ये शिक्षक हा 70% भाग शाब्दिक वर्तन आहे शिक्षकाचं, म्हणजे बरोबरच आहे. आणि राहिलेलं मग ते कम्युनिकेशन, मग विद्यार्थी वगैरे सगळं. या प्रणालीमध्ये 1 ते 7 गट शिक्षकांच्या वर्तनाशी संबंधित आहेत. बरोबर आहे. त्याने जे 3 गट केलेले आहेत ना, त्याच्यामध्ये त्या 10 जे काही 10 वर्तन आहे त्याचे 3 गट केले आहेत. पहिल्या गटामध्ये 1 ते 7 वर्तनाचा समावेश केला शिक्षकाच्या वर्तनासोबत. 1 ते 7 मध्ये कोण येतं? शिक्षकाचा वर्तनाचा संदर्भ येतो 1 ते 7 गटामध्ये. 8 ते 9 याच्यामध्ये विद्यार्थ्याच्या वर्तनाचा संदर्भ येतो, म्हणजे तिसरं बी बरोबर आहे. 10वा जो एक गट ठेवला त्यानं तर तो मुख्याध्यापकाच्या. आता बघा, आपण जे फ्लँडर्सच्या आंतरक्रिया विश्लेषणामध्ये निरीक्षकाचं जे महत्त्व आहे ना, त्याच्यामध्ये निरीक्षक मुख्य 3 गोष्टीवर काम करतो. एक म्हणजे शिक्षकाचं अध्यापन, विद्यार्थ्याचं अध्ययन आणि शिक्षक विद्यार्थी अध्ययन अध्यापन आंतरक्रिया. इथं मुख्याध्यापकाचा काही संदर्भ नाही, म्हणजे हेच अयोग्य आहे ना, हेच अयोग्य आहे. चौथं जो 10वा गट आहे तो कशाचं प्रतिनिधित्व करतो? शिक्षक विद्यार्थी वर्तनाचं, दोन्हींच्या कॉम्बिनेशनमध्ये. म्हणून इथं चुकलं, मुख्याध्यापकाचं नको हवं होतं. हे इथं शिक्षक विद्यार्थी दोघांचं वर्तन हवं होतं, म्हणून हेच चुकलं, म्हणून हेच उत्तर आहे. मंद विद्यार्थ्यांची आकलन शक्ती कमी असते म्हणून पुढीलपैकी कोणती बाब टाळावी? मंद विद्यार्थ्यांची आकलन शक्ती कमी आहे म्हणून शिक्षकानं काय टाळायला पाहिजे? या विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यापासून वेगळे न करता अध्यापन करावे, हेच टाळावं. बरोबर का? हेच टाळायला पाहिजे. कारण अशा विद्यार्थ्यांना आपल्याला वेगळ्या अध्ययन अनुभूती द्यावी लागतील, त्यांच्यासाठी वेगळे अध्यापन अनुभव म्हणजे अध्यापन टीचिंग मेथड वेगळ्या वापराव्या लागतील. कारण बाकी बघा तुम्ही, त्यांना शिकविलेले मुद्दे घटून घ्यावेत हे योग्य वाटतं. वर्गपाठ गृहपाठ त्यांना झेपतील असा द्यावा. बरोबर आहे ते, कारण मंद विद्यार्थी आहेत. त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करून चांगले हे तर गरजेचंच आहे. म्हणजे 2, 3, 4 हे मंद विद्यार्थ्यांची आकलनशक्ती कमी असते ह्या बाबीशी रिलेटेड आहेत. पण काय टाळावं की सगळ्यांना सारखं अध्यापन टाळावं, त्यांना विशेष पद्धती वापरावी लागेल, म्हणून हेच उत्तर आहे, हेच टाळायला पाहिजे. नेक्स्ट, शिक्षक आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा विद्यार्थ्यावर उमटू शकतो असे सूचित करणारे हार्बार्ट यांची उपपत्ती अध्ययन उपपत्ती या प्रकारात मोडते. तर हार्बार्टची बघा, आपल्याला माहिती आहे हार्बार्टची संप्रेषण अध्यापन पद्धती औपचारिक अध्यापन उपपत्ती प्रकारामध्ये मोडते. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. इथं आपण अध्यापन पद्धतीचं 3 गटामध्ये वर्गीकरण करतो, औपचारिक, वर्णनात्मक आणि सर्वसामान्य. या मुख्य 3 गटामध्ये परत अध्यापन पद्धतीचं औपचारिक अध्यापन पद्धतीमध्ये या 4 उपपत्ती आहेत. त्यानंतर वर्णनात्मक अध्यापन पद्धतीमध्ये या 2 उपपत्ती आहेत आणि सर्वसामान्य अध्यापन उपपत्तीमध्ये या 4 उपपत्ती आहेत. त्यानंतर अध्ययन अकार्यक्षम असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भाषिक विकासात पुढीलपैकी कोणती बाब दिसून येईल? आता अध्ययन अकार्यक्षमता 2 प्रकारची असते. एक म्हणजे शैक्षणिक अध्ययन अकार्यक्षमता आणि दुसरी म्हणजे अशैक्षणिक अध्ययन अकार्यक्षमता. शैक्षणिक म्हणजे कोणती? डिस्लेक्सिया, डिस्ग्राफिया आणि डिस्कॅल्क्युलिया. आता अशैक्षणिकमध्ये काय येतं? अशैक्षणिकमध्ये येतं भाषा, अशैक्षणिकमध्ये येते वाचा, त्यानंतर दृक आणि स्मृती. ह्या अशैक्षणिकमध्ये येतात. कोणत्या? वाचा, भाषा, त्याच्यानंतर स्मृती आणि दृक अक्षमता. ठीक आहे. तर या अशैक्षणिकवर त्यांनी क्वेश्चन विचारलेला आहे. त्याच्यामध्ये भाषिक विकासात असं बोलले,
तर कोणती बाब दिसून येत नाही? अध्ययन अकार्यक्षम असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भाषिक विकासात कोणती बाब दिसून येत नाही? इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत मुले भाषेत खूप मागे असतात. बरोबर आहे ना, कारण त्यांच्यात अक्षमता आहे ती भाषेची. ऐकलेले शब्द किंवा वाक्य जशीच्या तशी म्हणतात नाही ना, म्हणजे ही बाब दिसून येत नाही त्यांच्यात, म्हणजे हेच उत्तर असणार आहे. एखाद्या घटनेचे प्रसंगाचे वर्णन करता येत नाही. हो, अकार्यक्षम असल्यामुळे नाही येत. मुले भाषेतील वाक्यरचना समजून घेण्यात मागे पडतात. हो, ठीक आहे. म्हणजे 1, 3 आणि 4 ही ज्या विद्यार्थ्यांची भाषिक विकासामध्ये अकार्यक्षम आहेत विद्यार्थी, त्यांच्यामध्ये हे बाबी दिसून येतात. कोणती बाब दिसून नाहीत? अकार्यक्षम विद्यार्थ्यांमध्ये भाषिक विकासाच्या 2 नंबरचे दिसून येत नाही, म्हणून हेच उत्तर आहे. खाली दिलेल्या गरजापैकी सहवास विषयक गरज कोणती? आता गरजांचे मुख्य 3 गट आहेत: शारीरिक गरज, व्यक्तिगत गरज आणि सामाजिक गरजा. त्या कॅटेगरीज करून दिल्या, ते एकदा बघा आणि एकदा रफ वहीमध्ये लिहून घ्या. तर सहवास विषयक गरज आणि प्रतिष्ठा विषयक गरज ह्या सामाजिक गरजा आहेत. सहवास विषयक, सामाजिक गरजाचे 2 उपप्रकार, सहवास विषयक आणि प्रतिष्ठा विषयक. आपल्याला विचारलं सहवास विषयक, तर हे बघा, समाज मान्यता. समाज मान्यता कारण सत्ता, ठीक आहे, इंद्रिय समाधान आणि स्थैर्य. ठीक आहे, सत्ता, समाधान आणि स्थैर्य. तर ह्या ज्या बाबी आहेत, इंद्रियाचे समाधान आहे, तसे इंद्रिय नाही तर इंद्रिय समाधान असं आहे. ठीक आहे, तर ते आपण करेक्शन हवं होतं. तर हे व्यक्तिगत गरजामध्ये येतं पहिली, आणि सत्ता आणि स्थैर्य हे प्रतिष्ठा विषयक गरजामध्ये येतं. मग सहवास विषयक म्हणजे काय येतं? समाज मान्यता. पर्याय 3. अवधान नियंत्रित करणाऱ्या बाबीमध्ये बाह्य घटक कोणता आहे? ठीक आहे, आता अवधान नियंत्रित करणाऱ्या बाबीमध्ये बाह्य घटक आपल्याला विचारलेला आहे, तर तो आहे आवर्तन. आवर्तन कारण तात्कालिक गरज, नैसर्गिक गरज, अभिरुची, सवय, वृत्ती, मनस्थिती ह्या सगळ्या अंतर्गत घटक येतं. हे सगळे अंतर्गत घटक आहेत. बाह्य घटक कोणती? आवर्तने. ठीक आहे, त्याच्यामध्ये उद्दीपक, तीव्रता, त्याची आकार, त्याच्यानंतर सजावट काय असते, स्वरूप कसं आहे, परिवर्तन, हे सगळे बाह्य घटक आहेत. खालीलपैकी कोणते प्रेरणेचे वैशिष्ट्य नाही? ठीक आहे, निगेटिव्ह केलं. मानवी वर्तनाला दिशा देण्याचे सामर्थ्य प्रेरणेत असते. बरोबर आहे. वर्तन पूर्ण होईपर्यंत प्रेरणा कार्यरत असते, म्हणून तर ते आपण काम कंप्लीट करतो. प्रेरणेमुळे विशिष्ट गोष्टीची निवड होते का? हो, निवड होते. प्रेरणेमुळे शारीरिक व मानसिक असमतोल साधला जातो. इथं त्याने उगाच आपल्याला काहीतरी कन्फ्यूज होण्यासाठी असमतोल शब्द वापरला. इथं तो समतोल पाहिजे ना शब्द, तर बरोबर आला असतं. मग हेच वैशिष्ट्य नाही ना, असमतोल थोडी, समतोल पाहिजे होतं. मग कोणतं नाही? चौथं नाही. कोणतीही संवेदना निर्माण होण्यासाठी कोणकोणत्या बाबींची गरज असते? तर उद्दीपकाची गरज असते. संवेदना निर्माण होण्यासाठी बाह्य उद्दीपकाची गरज असते, कारण बाह्य उद्दीपकासंबंधी अगदी प्रथम होणारी मानसिक प्रक्रिया त्याला आपण काय म्हणतो? संवेदना. ज्याच्यामध्ये उद्दीपक आहे. उद्दीपक कोणताही चेतक पाहिला की लगेच ती मज्जासंस्थेमध्ये द्वारे आपल्याला म्हणजे ज्ञानेंद्रिय त्याला कॅच करतं, नंतर मज्जासंस्थेद्वारे ते मेंदूपर्यंत जातं. ठीक आहे, मग आपल्याला ते दिसते. तर मग ज्ञानेंद्रिय बी गरजेचं आहे, संवेदना निर्माण होण्यासाठी ज्ञानेंद्रिय गरजेचं आहे, उद्दीपकही गरजेचं आहे आणि मज्जासंस्थासुद्धा गरजेची आहे. म्हणजेच अ, ब आणि क म्हणजे पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट, प्रकाशात अंतर्भूत असलेल्या 7 रंगाचे स्मरण राहण्यासाठी प्रत्येक रंगाचे आद्याक्षर जसं ता, ना, पी, ही, नी, पा, झा असे सूत्र संस्करणातील अध्ययनाच्या कोणत्या पद्धतीवर आहे? तर आपल्याला ते पाठांतर करतो ना, म्हणजे स्मृती सहाय्यक पद्धती आहे ही. काहीतरी शॉर्टकट्स आपण म्हणतो ना, आपण म्हणतो शॉर्ट मेथड, ट्रिक्स. चित्तभ्रम या अवबोधातील दोषाच्या बाबतीत
पुढीलपैकी कोणती बाब अयोग्य आहे? ठीक आहे. चित्तभ्रम. तर इंद्रिय भ्रम आणि चित्तभ्रम हे दोन भ्रम आहेत. त्या चित्तभ्रमावर आधारित प्रश्न विचारला आहे. एक एक विधान वाचूया. अयोग्य विचारली आहे बाब. चित्तभ्रमात उद्दीपक समोर नसताना भास होत असतो. बरोबर आहे. मनाच्या विशिष्ट प्रकारच्या अवस्थेमुळे चित्तभ्रम होतो. हे पण बरोबर आहे. चित्तभ्रमात संवेदनाचा चुकीचा अर्थ लावला जातो. आता हे रॉंग होईल ना, कारण चित्तभ्रमामध्ये जर उद्दीपकच समोर नाही तर संवेदना निर्मितीच होणार नाही. आलं लक्षामध्ये? संवेदना निर्मिती होईल का? निर्मितीच होणार नाही. मग हेच रॉंग झालं. मनाची अतिसंवेदनशीलता अवस्था चित्तभ्रमाचे कारण आहे का? तर हो, मनाची अतिसंवेदनशीलता कारण आहे चित्तभ्रमाचं. त्याचबरोबर विचारापेक्षा आपण भावनेला महत्त्व देतो कधी कधी, त्याच्यामुळे चित्तभ्रम होतो. कधी कधी अस्वस्थ मनस्थिती चित्तभ्रमाची कारण ठरू शकते. ठीक आहे. म्हणजे मग रॉंग कोणता आहे? तर पर्याय क्रमांक 3. अशा पद्धतीनं आपण 2014मध्ये जो पेपर झाला होता TET पेपर क्रमांक 2 त्यामधील प्रश्नांचा अभ्यास केला. या अगोदरही आपण 2013 ते 2024पर्यंत जेवढ्या TET पेपर झालेत तेवढ्या TETचे प्रत्येक विषयाचे व्हिडिओ बनवलेत. तुम्ही ओएसिस करिअर पॉईंटच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन, म्हणजे चॅनलवर प्लेलिस्टमध्ये जाऊन TETमध्ये जरी गेला तर तुम्हाला सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील. धन्यवाद.